गुड मॉर्निंग. आज आपण GIS ची अत्यंत प्राथमिक माहिती पाहूया. What is GIS? Its function and objectives, principle, all these terms related to the GIS, basic terms of GIS, या सर्व गोष्टी आज आपण पाहूया. So let us start with the definition and then objectives of the GIS, then principle and functions. So we will cover these four subtopics, the basic subtopics of GIS today. First of all, see the definition of GIS. What is GIS? Actually, what is the long form of GIS? GIS means Geographical Information System. So, see, GIS, geographical, G for geographical, I for information and S for system. भौगोलिक माहिती प्रणाली. माहिती इथं आपण आकडेवारीच्या स्वरूपात जास्तीत जास्त असेल या पद्धतीने विचार करायचा आहे. मात्र डेटा इज अन इन्फॉर्मेशन, पण आपण जे स्टेटमेंट मध्ये माहिती सांगतो ती सुद्धा एक इन्फॉर्मेशन असते. म्हणून माहितीला दोन पद्धतीने घेता येईल, एक म्हणजे स्टेटमेंट आणि आकड्याच्या स्वरूपात असलेली माहिती. GIS मध्ये आकड्यांच्या स्वरूपात असलेल्या माहितीला जास्त किंमत आहे, किंवा आपल्याकडे जी स्टेटमेंट मधून माहिती लिखित स्वरूपात जी माहिती येईल त्याला आपण कोड लँग्वेज मध्ये किंवा फिगर्स मध्ये कन्वर्ट करून GIS मध्ये वापरतो. सो GIS म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली. भौगोलिक मीन्स पृथ्वीपृष्ठ. भूगोलामध्ये जे गोष्टी येतात, काय येतं भूगोलामध्ये? पृथ्वी पृष्ठ आणि पृथ्वीपृष्ठाच्या वरचा जो भाग आहे यामध्ये चालणाऱ्या होणाऱ्या घटना, ज्या घटकांकडून केल्या जातात, ज्या घटकांचा एकमेकाशी काहीतरी संबंध असतो किंवा परिणाम घडतो, सीझनल बदल घडतो, या बदलांमुळे नव्या एखाद्या घटकांचा जन्म होतो किंवा जुन्या घटकामध्ये बदल घडतो. या सर्व बदलांचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर तो भौगोलिक अभ्यास म्हणून आपल्याला विचारात घ्यावा लागेल. आणि हा अभ्यास ब्रॉड लेवलला, मोठ्या क्षेत्रावरती, फास्ट आणि खूप मोठ्या आकडेवारींचा, तपशिलांचा वापर करून जेव्हा आपल्याला निर्णयाप्रत, अनुमानाप्रत एखाद्या गोष्टीची, एखाद्या घटनेची, एखाद्या भौगोलिक घटनेची नोंद घ्यायची असेल, तर त्याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला अशा एखाद्या प्रणालीची, एखाद्या सिस्टमची गरज आहे आणि ती गरज भागवण्याचा प्रयत्न GIS करते. आपण आणखीन पुढे जाऊयात. अ जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, दॅट इज GIS, इज अ कॉम्प्युटर सिस्टम. पहिली गोष्ट म्हणजे ही कॉम्प्युटर बेस्ड सिस्टम आहे. संगणकाची एक प्रणाली आहे. संगणक म्हणजे कॉम्प्युटर, आणि कॉम्प्युटरवरच होणाऱ्या अनेक गोष्टी, आपण कॉम्प्युटरवर टायपिंग करतो, आपण एक्सेल मध्ये डेटा भरतो, आकडेवारी भरतो आणि त्याचं पृथक्करण करतो. आपण ग्राफिक्स मध्ये जाऊन एखादा ग्राफ काढतो किंवा एखादं चित्र काढतो. कॉम्प्युटर जे किंवा एखादा प्रोग्राम तयार केलेला असेल तर एखादं बिल तयार करतो आपण एखाद्या स्टोअरचं. ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्युटरमध्ये चालतात. त्या ज्या एक एक गोष्टी आहेत त्यापैकीच एक GIS. फक्त GIS ही स्पेसिफिक, अगदी ठराविक लोकांना, ठराविक त्यातल्या तज्ज्ञांना आणि ठराविक संस्थांना लागणारी गोष्ट असल्यामुळे ती प्रचलित अशी नाही. जसं MS वर्ड असेल, एक्सेल असेल किंवा ग्राफिकल कुठली गोष्ट असेल, ती जशी सर्वमान्य आहे, सर्वांना माहिती आहे, तशी इकडे GIS असण्याचं काही कारण नाही. आणि त्यामुळं आपल्याला ती
प्रणाली ही सिस्टम, GIS ही सिस्टम, कॉम्प्युटरची ही जी सिस्टम आहे ती नीटपणे पाहिलं पाहिजे, अभ्यासली पाहिजे, म्हणून आपल्या अभ्यासक्रमाचा हा भाग आहे. अ जिओग्राफिकल सिस्टम इज अ कॉम्प्युटर सिस्टम किंवा कॉम्प्युटर बेस्ड सिस्टम. संगणकाची ही प्रणाली आहे. डिझाइन टू कॅप्चर, डिझाइन टू, कशासाठी ही डिझाइन केली, कशासाठी तयारी केली? टू कॅप्चर, स्टोअर, मॅनिप्युलेट, अॅनलाइज, मॅनेज and present all types of data. Here, see the data. Data means geographical data. Only geographical data. इथं आपल्याला आकडेवारी जी घ्यायची आहे. ऑल टाइप्स ऑफ आकडेवारी म्हणजे सर्व प्रकारची भौगोलिक माहिती. सर्व प्रकारची भौगोलिक माहितीचं काय काय होतं इकडे? तर कॅप्चर, संकलन करणं, साठवणं, त्याची हाताळणी करणं, त्याचं विश्लेषण करणं, त्याचं व्यवस्थापन करणं आणि त्या व्यवस्थापनानंतर, हाताळणीनंतर, पृथक्करणानंतर सादर करायचं असेल एखादा मॅप, एखादं अंतिम अनुमान, तर ते सादर करण्याचं जे बी टूल असेल, आपण ग्राफ काढतो, मॅप काढतो किंवा दुसऱ्या एखाद्या पद्धतीने आपण चित्रफितीने आपण ते दाखवतो. हे दाखवण्याची जी पद्धत आहे ती, ह्या सर्व गोष्टी GIS मध्ये केल्या जातात. म्हणजे GIS चा वापर कशासाठी केला जातो? तर या गोष्टीसाठी. सो लेट अस सी, डिझाइन टू कॅप्चर, स्टोअर, मॅनिप्युलेट, अॅनलाइज, मॅनेज अँड प्रेझेंट ऑल टाइप ऑफ जिओग्राफिकल डेटा. दिस इज GIS. जरा आणखीन पुढे बघूयात. जिओग्राफिक हा शब्द एक आपण नीटपणे तपासला पाहिजे. जिओग्राफिक म्हणजे भौगोलिक. काय असतं भौगोलिक म्हणजे काय? तर पृथ्वी पृष्ठाशी संबंध असलेलं. खरं तर पृथ्वी पृष्ठावरती असलेली कोणतीही गोष्ट तिला भौगोलिक संदर्भ असतो आणि असतोच. भौगोलिक संदर्भाशिवाय कुठलीही गोष्ट जगात नाही, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. सो स्पॅशियली रेफरन्स्ड, जिओ रेफरन्स, जिओग्राफिकली रेफरन्स डेटा. म्हणजे एखादं वृक्ष आहे, तर वृक्ष एखादा असेल, एखादा डोंगर आहे, एखादी नदी आहे, तिचं स्थान लगेच आपण म्हणतो की ती कुठं आहे, कोणत्या लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, कोणत्या अक्षवृत्त रेखावृत्तावर आहे, कुठल्या देशात आहे. म्हणजे त्याचा संदर्भ संपूर्ण पृथ्वी पृष्ठावरती नेमका कुठे, हा संदर्भ आपल्याला घ्यावाच लागतो. असं जे संदर्भ असलेला जिओग्राफिकल डेटा, माहिती, आकडेवारी आहे, त्या माहितीचं GIS हे काय करतं? संकलन करतं, माहिती गोळा करतं, आकडेवारी गोळा करते, साठवते, त्याची हाताळणी करते, विश्लेषण करते, व्यवस्थापन करते, पृथक्करण करते आणि मग नकाशाच्या स्वरूपात किंवा आलेखाच्या स्वरूपात किंवा जिओग्राफिकल इतर गोष्टींच्या स्वरूपामध्ये ती सादर करते. हे आहे GIS. याला म्हणायचं GIS. थोडं आणखीन आपण GIS मध्ये पुढे जाऊया. नेमकं काय? एनालिसिस हा एक शब्द आपल्याला सतत येतोय, तो म्हणजे विश्लेषण. एखादी गोष्ट सविस्तरपणे सांगणे, दॅट इज विश्लेषण, दॅट इज अनालिसिस. म्हणजे आपण त्या गोष्टीच्या खोलात जाऊन बारीक सारीक गोष्टी आपण त्यातल्या घेतलेल्या असतात आणि त्या आधारावर आपण काहीतरी सांगतो, दॅट इज अनालिसिस. तर हे GIS काय करतं? त्या आकडेवारींचं अनालिसिस करतं, म्हणजे आकडेवारी संपादित करतं. त्याच्यावर प्रक्रिया काय करायची असेल, म्हणजे भरपूर आकडेवारी आहे आणि त्याचा मीन काढायचा असेल, म्हणजे सरासरी काढायची असेल, त्यातलं मॅक्झिमम काय आहे ते बघायचं असेल, त्यातलं मिनिमम काय आहे बघायचं असेल, किंवा आणखीन त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे विचलन म्हणतो आपण, ते विचलन बघायचं असेल, कोणतीही मॅथमॅटिकल जी प्रोसेस आहे, मेथड आहे, त्यांना जी प्रक्रिया करायची आकडेवारीवरती, ती आकडेवारीची प्रक्रिया इकडे आपल्याला करता येते. त्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तसं त्या डेटामध्ये बदल सुद्धा आपल्याला करता येतो. मॅनिप्युलेशन म्हणजे इच्छेप्रमाणे, माणसाच्या युजरच्या इच्छेप्रमाणे आपण डेटा बदलतो
आणि हा डेटा पृथक्करण शास्त्रीय दृष्ट्या कुठल्या तरी गणितीय अशा मॅथमॅटिकल मेथडने आपण त्याच्यावरती संस्करण करतो, त्याला म्हणायचं अनालिसिस. तर हे सगळी गोष्ट GIS मध्ये होते. आता आपल्याला GIS मध्ये जॉग्राफिकल कळालं, अनालिसिस हा बी शब्द प्रयोग वारंवार येतोय म्हणून कळाला. मग आता GIS म्हणजे इन्फॉर्मेशन सिस्टम. ही इन्फॉर्मेशन सिस्टम काय आहे? माहितीची प्रणाली, म्हणजे माहिती देणारी, माहिती साठवणारी किंवा माहितीचं विश्लेषण करणारी ही प्रणाली आहे, प्रक्रिया आहे. ती काय आहे? ती सॉफ्टवेअरवर चालते. ती त्याच्यासाठी हार्डवेअर लागेल, म्हणजे कॉम्प्युटर सिस्टम लागेल. त्याच्यानंतर डेटाबेस लागेल, म्हणजे डेटा एकत्र ठेवणारी एक यंत्रणा, प्रोग्राम पाहिजे. डेटाबेस इंटिग्रेट्स, एकत्रीकरण, एका ठिकाणी ठेवण्याची जी प्रक्रिया आहे तशा पद्धतीचा प्रोग्राम पाहिजे. स्टोअर्स, संकलन, संपादन, विश्लेषण, पृथक्करण, डेटा एकमेकाला देणं, दुसऱ्या देशानं या देशाला, या देशानं तिसऱ्या देशाला, या व्यक्तीनं या संस्थेनं एकमेकांमध्ये डेटा हा शेअर झाला पाहिजे, म्हणजे दिला गेला पाहिजे. तर हे सर्व गोष्टी भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये केल्या जातात आणि म्हणून त्याला आपण इन्फॉर्मेशन सिस्टम, माहितीची देवाणघेवाण, माहितीवरती संस्करण करणे, माहिती स्टोअर करणे, हे सगळं करून देणारी जी सिस्टम आहे दॅट इज GIS, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. आणखीन थोडंसं आपण पुढे जाऊन सविस्तरपणे साध्या शब्दांमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. GIS ऍप्लिकेशन्स म्हणजे GIS चा कशासाठी वापर होतो? GIS ऍप्लिकेशन्स आर टूल्स. ते एक साधन आहे, ते दुसरं काहीच नाहीये. ते एक साधन आहे दॅट अलाउज युजर्स टू क्रिएट इंटरॅक्टिव्ह क्वेरीज. मराठीतून त्याला आपल्याला नीट बघता येईल की GIS प्रणालीच्या वापराची काही अंग आहेत, काही पद्धती आहेत, काही विषय आहेत. काय आहेत? जी प्रणाली परस्परांमध्ये, 2-4 युजरमध्ये, तज्ञांमध्ये, देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण करेल आणि माहितीची देवाणघेवाण करत असताना मिळालेल्या आकडेवारीवरून, झालेल्या पृथक्करणावरून जर प्रश्न निर्माण होत असेल काही, तर या प्रश्नांची उकल सुद्धा किंवा देवाणघेवाण सुद्धा आणि ती सोडवणूक करण्यासाठीची एखादी पद्धत सुद्धा GIS मध्ये आपल्याला मिळते. युजर क्रिएटेड सर्चेस असं इंग्लिश मधून म्हणता येईल. म्हणजे जो युजर आहे, एनालिस्ट आहे, तज्ञ आहे, शास्त्रज्ञ आहे, ती संस्था आहे, त्यांनी क्रिएट केलेला त्या आकडेवारीप्रमाणे किंवा पृथक्करणाप्रमाणे क्रिएट केलेला जो प्रश्न असेल, एखादी अडचण असेल, ही अडचण सुद्धा इकडे सॉल्व्ह करण्यासाठी, सोडवण्यासाठी दुसऱ्या एखाद्या त्यातल्याच आणखीन एखाद्या टूलचा उपयोग आपल्याला करता येतो. पुढं अॅनलाइज स्पेशल इन्फॉर्मेशन, स्पेसशी रिलेटेड, पृथ्वी पृष्ठाशी रिलेटेड असलेली जी आकडेवारी आहे, जी माहिती आहे, ती माहिती पृथक्करण, त्या माहितीचं पृथक्करण केलं जातं. त्यानंतर एडिट डेटा इन मॅप्स अँड प्रेझेंट द रिझल्ट्स. मॅपच्या स्वरूपामध्ये त्यावरती असलेल्या माहितीमध्ये बदल किंवा माहितीवर संस्करण करण्याची कॅपॅसिटी GIS ठेवतो. आणि अंतिम निर्णय जो आहे, अंतिम प्रोडक्ट जे आहे, अनुमान जे आहे, आकडेवारीवरून काढलेलं, हे याच मॅपच्या आधारे किंवा आकृत्यांच्या आधारे GIS हे युजरला, वापरकर्त्याला, समाजाला, देशाला, संस्थेला देतं. अशी ही GIS प्रणाली आहे. GIS ची डेफिनेशन आपण जरा पुन्हा एकदा बघूयात, अगदी आणखीन साध्या पद्धतीने. GIS is a computer system capable of assembling, storing, manipulating and displaying geographically referenced information. GIS ही एक संगणक प्रणाली आहे जी भौगोलिक दृष्ट्या संदर्भीय असलेली जी माहिती आहे
ती एकत्रित करते, संग्रहित करते, हाताळते आणि आपल्या समोर त्याच्यातून आलेल्या पृथक्करणातून आलेला जो निर्णय आहे, जे अनुमान आहे ते पुढे देते. अशा या सिस्टमला GIS असं म्हटलं जातं. GIS is an organized collection of computer hardware. आता या GIS मध्ये आहे तरी काय? तर ठराविक लागणारं हार्डवेअर म्हणजे स्क्रीन असेल, माऊस असेल, कीबोर्ड असेल, लॅपटॉप असेल, PC असेल, हे ज्याला आपण हार्डवेअर म्हणतो संगणकाचं, ते हार्डवेअर, त्यामध्ये सॉफ्टवेअर जे ही प्रणाली ची प्रोसेस घडवते आणि जे जिओग्राफिकल डेटा असेल आणि इफिशियंट ज्याला हे सगळं माहिती आहे असा तज्ञ, हा तज्ञ हे हार्डवेअर घेऊन त्यातलं हे सॉफ्टवेअर घेऊन आणि GISचा डेटा घेऊन यातून एक नवीन आपल्या पुढं एक प्रोडक्ट काढेल. अशी ही सक्षम असलेली, अशी ही उपयुक्त ठरणारी प्रणाली आहे. आता या प्रणालीचे उद्देश काय आहेत? खरं तर आता आपण डेफिनेशन मध्येच याचे उद्देश खरं तर पाहिलेले आहेत. परंतु तरी सुद्धा आपण जर यादी केली टू कलेक्ट, म्हणजे खरं तर हे ऑब्जेक्टिव्ह उद्देश जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवले तर डेफिनेशन आपोआप येईल. कारण उद्देशातला प्रत्येक एक शब्द जो कीवर्ड आहे तो घेऊन डेफिनेशन तयार होते. काय? टू कलेक्ट दी जिओग्राफिकल डेटा, भौगोलिक माहिती आकडेवारीचं संकलन करणे हा उद्देश आहे. टू स्टोअर द डेटा, हा संकलित केलेला आकडेवारी किंवा माहिती आहे, डेटा आहे, तो संचयन करणे, ठेवून देणे. टू अपडेट द डेटा, डेटा काळानुरूप, स्थानानुरूप त्याला कायम अपडेट करत जाणं, नवीन बनवणं. टू अॅनलाइज स्पेशल इन्फॉर्मेशन, स्थळाशी रिलेटेड निर्देशित, स्थल निर्देशित माहितीचं विश्लेषण करणं, हे या GIS प्रणालीचं ऑब्जेक्टिव्ह आहे की उद्देश आहे. टू एडिट द डेटा, डेटामध्ये संपादन करणं. टू एडिट, अपडेट अँड प्रेझेंट द डेटा विथ द हेल्प ऑफ मॅप्स अँड अदर टूल्स, जसं की ग्राफ असेल किंवा इतर टूल्स असतील. या टूलच्या आधारे मिळवलेल्या माहितीचं, अपडेट केलेल्या माहितीचं, आकडेवारीचं सादरीकरण करणं. टू क्रिएट इंटरॅक्टिव्ह क्वेरीज, आपण पाहिलं की परस्पर तज्ञांमध्ये प्रश्न किंवा अडचणी निर्माण झालेल्या असतील तर त्या आकडेवारीच्या आधारावरती असलेल्या, तर त्याची देवाणघेवाण करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं. किंवा वापरकर्ता जो आहे त्याने एखादा नवा शोध लावला त्यामध्ये, तर त्याच्यावरती संस्करण करणं, हे या प्रणालीचं उद्देश आहे. आणि लास्ट, टू प्रेझेंट द रिझल्ट्स विथ मल्टी लेयर आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने, म्हणजे पहिला रिझल्ट आणि दुसरा रिझल्ट आणि तिसरा रिझल्ट, पहिला घटक, दुसरा घटक आणि तिसरा घटक एकमेकावरती रचून त्या तिघांच्या किंवा त्या अनेक लेयरच्या आधारावर नवा लेयर युजर करता जसा पाहिजे तसा तयार करून दिला जाऊ शकतो. ते GIS ची कॅपॅसिटी आहे. सो दीज आर द ऑब्जेक्टिव्हज ऑफ आवर GIS, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. तत्व, प्रिन्सिपल, कशा आधारावरती हे काम चालतं, GIS मध्ये कसं काम पाहिलं जातं. पहिलं आहे, आपण पाहिलं की हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि डेटा असेल आणि तज्ञ असेल, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण डेटा कॅप्चर ज्याला म्हणतो आपण, डेटा मिळवणं ज्याला म्हणतोय, ते कसं चालतं? आकडेवारीचा स्रोत प्रामुख्याने हस्त पद्धतीने डिजिटायझेशन, अंकीकरण केलेलं किंवा हवाई छायाचित्रण केलेलं किंवा कागदावर आपल्याकडे जे नकाशे भेटतो तो असेल किंवा प्रस्तुत एखादा डिजिटलच नकाशा किंवा डिजिटल एखादी गोष्ट करून ठेवलेली असेल, तर याद्वारे आपल्याकडे आकडेवारीचं संकलन केलं जातं. सो डेटा
सोर्सेस आर मेनली ऑब्टेन फ्रॉम मॅन्युअल डिजिटायझेशन. आता हे डिजिटायझेशन हा शब्द नवीन आता आला, तर हा डिजिटायझेशन हा शब्द काय आहे ते आपण पुढच्या तासांमध्ये, पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये ते कव्हर करणार आहोत. आता एकच लक्षात घ्या की एखाद्या कागदावरती असलेला जो नकाशा आहे, तो नकाशा त्याला आपण म्हणतो हार्ड कॉपी. झेरॉक्स केलेला असेल किंवा फोटो मारलेला असेल, दॅट इज हार्ड कॉपी. याचं कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये कोडिंग करणं किंवा कोड लँग्वेजमध्ये कॉम्प्युटरला समजेल असं त्याच्या भाषेमध्ये त्याला देणं, याला म्हणायचं डिजिटायझेशन. त्यामध्ये शब्द बघा, डिजिट. डिजिट म्हणजे आकडे किंवा अंक. अंकीकरण म्हणजे आता चित्र दिसतंय, एक रेष दिसते किंवा एक गोल काढलेला आहे किंवा कुठला तरी रंग दिलेला आहे किंवा फोटोमध्ये अनेक रंग दिसत आहेत, त्याचा, त्या रंगांचा, त्या लाईनचा, त्या बिंदीचा काय अर्थ आहे, तो अर्थ अंकाच्या स्वरूपामध्ये, डिजिटच्या स्वरूपामध्ये कॉम्प्युटरला किंवा जीआयच्या प्रणालीला देणं, याला अंकीकरण म्हणायचंय. आपण ते पुढच्या तासांमध्ये अधिक आणखीन सोपं करून सांगूयात किंवा पाहूयात. आणि किंवा आता आपण बघितलं की हवाई छायाचित्रण सॅटेलाइट द्वारे असेल किंवा विमानाच्या द्वारे असेल किंवा बलूनच्या द्वारे असेल, जे भूमिपृष्ठाचं छायाचित्रण केलेलं असेल. आता सध्या ड्रोन कॅमेऱ्या मार्फत आपण आकाशातून तो ड्रोन कॅमेरा जातो आणि आपल्या पृथ्वीपृष्ठाचे फोटोग्राफी केली जाते. तर ह्या पद्धतीने केलेला जो फोटो आहे तो हार्ड कॉपी आहे. फोटो कॉम्प्युटरला कळणार नाही, त्याच्यातला रंग कॉम्प्युटरला कळणार नाही, पण त्या रंगाला, त्या रेषेला, त्या फोटोला त्याच्या शेड प्रमाणे जर आपण कोडिंग दिलेलं असेल, तर ती कोड लँग्वेज मात्र कॉम्प्युटरला कळेल. आणि असं कोडिंग करणं आणि अशा हार्ड गोष्टीचं सॉफ्टमध्ये, डिजिटमध्ये अंकीकरण करणं, हे सगळं या संकलनाचा भाग आहे. आणि पुढचा मुद्दा एक महत्वाचा आहे, डेटाबेस मॅनेजमेंट आणि अपडेट. डेटाबेस मॅनेजमेंट, डेटाबेस म्हणजे आकडेवारीचा कुठेतरी एक संचयन केलेला आकडेवारी असेल, त्याचा एक बेस असेल, त्याचं एक साठवण्याचं कोठार असेल, असं अत्यंत साध्या भाषेत बोला तर ते त्याचं मॅनेजमेंट, त्याचं व्यवस्थापन करणं. म्हणजे आकडेवारीचं जे कोठार आहे, आकडेवारीचा जो सगळा फाईल आहेत, त्याचं मॅनेजमेंट, दॅट इज डेटाबेस मॅनेजमेंट. ऍक्च्युअली डेटाबेस मॅनेजमेंट ही सुद्धा टर्म नवीन आता आपण ऐकतोय, तर ही टर्म सुद्धा पुढच्या व्हॉट इज डेटा आणि टाइप्स ऑफ डेटा, या सगळ्यानंतर आपल्याला डेटाबेस मॅनेजमेंट अँड GIS याचा संदर्भ, या गोष्टी एकत्र पाहता येतील. आता एवढंच लक्षात घ्या की मिळालेली भौगोलिक माहिती, जे कोठार आहे, जी फाईल आहे, जी किंवा जो डेटा आहे, याचं मॅनेजमेंट, याचं व्यवस्थापन करण्याची जी प्रक्रिया GIS करतं. आणि हा डेटा अपडेट करणं. व्हॉट इज अपडेटेशन म्हणजे काय आहे, तर नवीन इन्फॉर्मेशन जसजशी येईल तसतशी ती स्टोअर होत जाईल. आता आपण पाहतो की म्हणजे रेनफॉल असेल किंवा टेम्परेचर असेल किंवा आणखीन अगदी हॉस्पिटलमध्ये एखादी यंत्रणा असते की तिकडे जसा नवीन डेटा येईल तसं ग्राफवरती आपल्याला तो डेटा प्लॉट झालेला दिसेल किंवा एखाद्या मॅपवर प्लॉट झालेला दिसेल. म्हणजे डेटा नवा आलेला तो घेतोय आणि जुना आहेच, तर याला अपडेट म्हणायचंय. ही प्रणाली या बेसवरती चालते. डेटा सिक्युरिटी, डेटा इंटिग्रिटी अँड डेटा स्टोरेज, रिट्रायवल म्हणजे पुन्हा डेटा आपल्याला पाहिजे असला तर तो घेणं, अँड डेटा मेंटेनन्स म्हणजे डेटा व्यवस्थित ठेवणं. या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी या प्रणालीत केल्या जातात. म्हणजे डेटा घेणं आणि डेटावरती संस्करण करणं, जतन करणं, देखभाल करणं, या बेसिक प्रिन्सिपलवरती, तत्वावरती पुढील सर्व गोष्टी चालतात. अदरवाईज सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि या सगळ्या गोष्टीला काही किंमत नाही. म्हणजे इथं डेटा असणं आणि डेटा मिळवणं, स्टोअर करणं, त्याच्यावर संस्करण करणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून हे आहे
GIS प्रिन्सिपल किंवा तत्व. थोडं अधिकच बघूयात आपण आणखीन एक पार्ट येतो तो म्हणजे जिओग्राफिकल अनालिसिस. जसं आपण आता बघितलं डेटा कॅप्चर आणि डेटाबेस मॅनेजमेंट, तसं आणखीन एक पार्ट येतो तो म्हणजे जिओग्राफिक अनालिसिस. व्हॉट इज ऍक्च्युअली भौगोलिक विश्लेषण म्हणजे काय? तर भौगोलिक विश्लेषण म्हणजे कुठल्याही गोष्टीचं अधिक माहिती करून आपण सांगणं किंवा मिळवलेल्या माहितीच्या आकडेवारीच्या आधारावरती अनुमानात्मक आपल्याला जर काहीतरी सांगायचंय, विश्लेषण करायचंय, बोलायचंय, तर ते बोलत असताना कायम त्या डेटाचा जो भौगोलिक संदर्भ आहे, पृथ्वीपृष्ठाशी असलेलं जे नातं आहे, त्याच्या नात्यासह त्याचं विश्लेषण करणं. म्हणजे भूपृष्ठाच्या त्याच्या माहितीच्या संदर्भासह बोलणं, याला भौगोलिक विश्लेषण म्हणायचंय किंवा जिओग्राफिकल अनालिसिस म्हणायचंय. द कलेक्टेड इन्फॉर्मेशन इज अनालाइज्ड अँड इंटरप्रिटेड qualitatively and quantitatively with the reference of the surface motherland. सो संकलित माहितीचे विश्लेषण केले जाते आणि गुणात्मक आणि परिमाणवाचक असा अर्थ त्याचा लावला जातो तो भौगोलिक संदर्भासह. आणि आणखीन एक पुढचा मुद्दा आहे प्रिपेरिंग रिझल्ट, म्हणजे रिझल्ट तयार करणं. GIS टेक्नॉलॉजी इज द variety of different ways in which the information can be presented. GIS असे एक तंत्र आहे की अनेक पद्धतीने विविध मार्गांनी विविध टूलच्या आधारे माहितीचं सादरीकरण करते. सो दीज आर दी 4 प्रिन्सिपल्स ऑफ दी GIS. सो लेट अस अगेन सी data capture, database management, geographical analysis and results, preparing results. And the last subtopic of today's lecture is functions of the GIS. GIS ची functions काय आहेत, कार्य काय आहेत. खरं तर तत्व असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा डेफिनेशन असेल, यामध्ये हे पुन्हा पुन्हा आलेले शब्द. आता कार्यात आपण जस्ट 5 बेसिक कार्य, महत्वाचे कार्य म्हणून आपण बघणार आहोत. दॅट इज वन फर्स्ट डेटा कॅप्चर, डेटा स्टोरेज, डेटा मॅनिप्युलेशन, क्वेरी एनालिसिस अँड व्हिज्युअलायझेशन. म्हणजे माहितीचं संकलन करणं, माहितीची साठवण करणं, माहिती हाताळणं किंवा त्याचं प्राथमिक जी काही उलाढाल करायची, वर्गीकरण करायचंय किंवा त्याच्यावर गणितीय पद्धतीने एखादी मेथड यूज करून त्याच्यावर संस्करण करायचं असेल तर ते दॅट इज माहिती हाताळणं, माहितीची हाताळणी करणं आणि प्रश्नांची उकल करणं, त्यातनं पुन्हा विश्लेषण करणं आणि सादरीकरण करणं. हे 5 आहेत कार्य GIS ची. तर आज आपण काय पाहिलं, GIS ची व्याख्या, GIS चे ऑब्जेक्टिव्ह, प्रमुख ऑब्जेक्टिव्ह 7-8 पाहिली. त्यानंतर आपण 4 प्रिन्सिपल तत्व पाहिली. त्यामध्ये जिओग्राफिकल अनालिसिस पाहिलं, डेटा कॅप्चर पाहिलं, डेटाबेस मॅनेजमेंट पाहिलं आणि रिझल्ट, प्रिपेरिंग रिझल्ट्स पाहिलं. आणि त्यानंतर आपण त्याची GIS ची कार्य पाहिली. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या सर्व गोष्टी, प्राथमिक ज्या गोष्टी आहेत GIS च्या रिलेटेड, ज्याला GIS म्हणजे काय आणि GIS चा अभ्यास करायचा आहे, अशा कुठल्याही विद्यार्थ्यांनी या पहिल्या प्राथमिक स्वरूपातल्या असलेल्या ज्या कन्सेप्ट आहेत, त्यातले कीवर्ड्स आहेत, म्हणजे की म्हणजे चावी, ज्या शब्दांनी पुढच्या सर्व गोष्टींचं ज्ञानाचं भांडार खोलणार आहे, असे शब्द आपण आज पाहिले. त्यात GIS म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम हा पहिला गोष्ट. त्यामध्ये काय गोष्टी असतात, त्यामध्ये हार्डवेअर असतात, सॉफ्टवेअर असतात, त्यानंतर डेटा असतो आणि हा डेटा जिओग्राफिकल असतो म्हणजे भौगोलिक डेटा असतो, हे पाहिलं. हा डेटा एकत्र करून ठेवून देणं, ते जतन करणं, याला आपण डेटाबेस मॅनेजमेंट म्हणलो, त्याचं व्यवस्थापन करणं म्हटलं. या डेटावरती, या आकडेवारीवरती संस्करण गणितीय भूमितीय पद्धतीने स्टॅटिस्टिक्स वापरून जेव्हा आपण त्याच्यावरती प्रक्रिया करणार आहोत, त्याला म्हणायचंय अनालिसिस. जेव्हा हा डेटा आपल्याला समोर दाखवायचा आहे नकाशाच्या स्वरूपात, आलेखाच्या स्वरूपात,
तर त्याला आपण व्हिज्युअलायझेशन म्हणजे सादरीकरण म्हटलो. ह्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत या आपण आणि क्वेरी त्या सगळ्या गोष्टी बघून भौगोलिक अनेक घटकांचा अर्थ एकत्रित घेऊन जर नव्या एखाद्या गोष्टीची उकल होत असेल, प्रश्न निर्माण होत असेल, तर तो प्रश्न कसा हाताळायचा हे सुद्धा आपण पाहिलं. दॅट इज क्वेरी अनालिसिस. तर हे जे शब्द आहेत, हे कीवर्ड्स जे आहेत, या कीवर्ड्स आता आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत या पहिल्याच तासाच्या. मग आपण पुढे जाऊन हे GIS कधी आलं, त्यानंतर GIS कशा-कशाने चालतं, दॅट इज कॉम्पोनंट्स ऑफ GIS, हिस्ट्री ऑफ GIS, व्हॉट इज डेटा आणि व्हॉट इज जिओग्राफिकल डेटा, अगदी डिटेलमध्ये पुढील काही तासांमध्ये आपण पाहणार आहोत. किंवा मग डिजिटायझेशन आपण बघितलं, की एखादी गोष्ट हार्ड कॉपीवरती आहे आणि ती गोष्ट आपल्याला अंकीकरण कोडिंगमध्ये करायची, संगणकाच्या भाषेत करायची, तर त्याला आपण खास करून नकाशाच्या स्वरूपातली जी आकडेवारी आहे, माहिती आहे, ती आपल्याला कन्व्हर्ट करायची असेल, तर त्याला आपण डिजिटायझेशन म्हणालो. हे डिजिटायझेशन असेल, त्यातले काही टूल्स किंवा कंपोनंट्स असतील, ते सगळं आपल्याला पुढे पाहायचंय. पण ते पुढे पाहत असताना या बेसिक गोष्टी जर आपण नीट समजून नाही घेतल्या, तर ते आपल्याला समजणार नाहीत. आणि म्हणून हा तास अत्यंत साधा आणि प्राथमिक लेवलचा पहिला आपला हा जो तास आहे, जे आहे पहिलं पाऊल, पहिली पायरी जी आहे, ते आपण आज इथं पाहिली आणि आपण समजून घेतली. तर आजचा हा आपला तास आपण इथं थांबूया. आपण वेळ दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.